मित्रांनो, 280 नगरपालिका नगरपरिषदांच्या झालेल्या मतदानाची मोजणी रविवारी सकाळी 10 पासून सुरू झाली आणि साधारणतः 2-1 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट झालं होतं. आणि ज्या प्रकारचं विश्लेषण वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर आणि रेग्युलर उपग्रह चॅनलवर चालू होतं ते मी ऐकत होतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्येही की असं मला पोस्टमॉर्टम करावंसं वाटतं. कारण या सगळ्या प्रकारच्या विश्लेषणाचा मी जेव्हा बारकाईने ऐकलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फक्त दिशाभूल करणारं असं विश्लेषण आहे. कारण जागा कोणी जिंकले याच्यावर ठरवलं जातं. अरे भाजपाने किती सर्वाधिक इंडियामध्ये 18 नगराध्यक्ष आले, एकनाथ शिंदेंचे 50 वगैरे आले, अजितदादांचे 40 झाले आणि मग उद्धव ठाकरेंचा पक्षाचे होऊन 8 महिने डबल डिपॉझिट पण नाही, या स्वरूपामध्ये जेव्हा विश्लेषण होतं तेव्हा त्या पक्षांचं, त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांचं आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा दिशाभूल होत असते. मित्रांनो, याला मी डकवर्थ लुईस म्हणतो. डकवर्थ लुईस विश्लेषण नसतं. डकवर्थ लुईस हा एक क्रिकेटमधला अत्यंत विचित्र नियम आहे. जेव्हा हे 50-50 वर मर्यादित शतकांचं क्रिकेट आहे, त्यामध्ये अचानक पाऊस आला तर मग नंतरची जी टीम खेळत असते त्यांना 50 पेक्षा कमी ओव्हर्स केलं जातात आणि कमी ओव्हर्स आणि मग रन रेट परत कमी केला जातो. असं जे काही अटक असतं त्याचा दुष्परिणाम, तोटा हा नंतर खेळणाऱ्या टीमला भोगावा लागतो. मला आठवतं, मी ते उदाहरण अनेकदा दिलेलं आहे. एकदा कुठला तरी सामना होता 1999 मध्ये किंवा आणखी कुठे 57 मध्ये, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ नंतर खेळत होता आणि 2दा-3दा पावसामुळे त्या सामन्यामध्ये ब्रेक आला आणि शेवटी 1 बॉलवर 36 रन्स काढा असं त्या टीमला सांगण्यात आलं. 1 बॉलवर 36 रन काढण्यासाठी त्यांचा गुन्हा काय होता? पाऊस पडला आणि त्यामुळे सामन्याचा खेळ वाया गेला. हा दक्षिण आफ्रिका टीमचा गुन्हा नव्हता, पण किंमत त्यांना मोजावी लागते. ते वाईट खेळले, हारले का? तर नियमाने हारले, पण खेळात हारले का? नाही. तो जो डकवर्थ लुईस आहे तो आपल्याकडे पण लागू होतो. आपल्याकडच्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये फर्स्ट पास्ट द पोस्ट अशी पद्धत आहे. म्हणजे एका ठिकाणी 2च उमेदवार उभे राहिले तर एकाला कमीत कमी 50 पेक्षा अधिक मतं मिळतात एका फटक्यात, 52% या विचारातून. दुसऱ्याला कमी येतं, पण ती लढत तुल्यबळ होते. आणि 10 उमेदवार असतील तर त्याचा सर्वाधिक मतांचा जो आहे तो जिंकला असं गृहीत धरलं जातं. अनेकदा असं होतं की 10-12% मतं मिळवलेला हा सर्वाधिक मतं आहेत म्हणून जिंकून येतो आणि 90%ने 80% मतं ही त्याच्या विरोधी मतदानामुळे उमेदवारांमध्ये विभागली गेलेली असतात. पण तो जिंकणारा असतो तो डकवर्थ लुईसमुळे जिंकतो, कारण त्याची मतं सर्वाधिक आहेत. मला आता नेमकं वर्ष उघडत नाही, पण 2014 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये नारायण चव्हाण असं कोणीतरी एक नगरसेवक निवडून आले होते, जे हॉस्पिटलच्या परिसरातले. पण त्यांचं सुद्धा डिपॉझिट गेलं, पण ते निवडून आले. कारण डिपॉझिटसाठी कमीत कमी काय 8-10% मतं लागतात, तेवढी सुद्धा त्यांना मिळालेली नव्हती. पण जे काही 16-17 उमेदवार होते त्याच्यामध्ये इतक्या कमी फरकाने क्रमवारी लागलेली होती की डिपॉझिट गमावणारे निवडून आले आणि नगरसेवक झाला. या अशा निवडणुकांचं विश्लेषण करताना, म्हणूनच राजकीय विश्लेषण करताना तुम्हाला निवडून कोणत्या पक्षाचे किती आले याच्यावर राजकारणाचं विश्लेषण करणं किंवा एखाद्या पक्षाचा सुपडा साफ झाला म्हणणं हे विश्लेषण नाहीये, धाडांत भामटेगिरी, एक खोटारडेपणा आहे. खोटारडेपणा. आणि म्हणून काही गोष्टी आपण निवडणुकीच्या राजकारणात समजून घेणं आवश्यक आहे. भाजपचा किंवा महायुतीचा विजय झाला हे निर्विवाद आहे, पण भाजपच्या 130 वगैरे नगराध्यक्ष आले किंवा आणखी काही 2000 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. अजितदादांचे किंवा एकनाथ शिंदे या तिघांची महायुतीची बेरीज मोठी होते आणि तुलनेनं या 3 उंबरठा काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे 50 देखील नगराध्यक्ष नाहीत म्हणून ते हारले, ही भामटेगिरी आहे. तेवढे ते हारलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला विचित्र वाटेल की मी भाजपचा समर्थक असून सुद्धा, महायुतीचा समर्थक असून सुद्धा मी महाविकास आघाडीची बाजू घेतोय असं वाटेल, पण तेही चुकीचं आहे. मी त्यांची बाजू घेत नाहीये, मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय. भाजप हा जागांमध्ये जिंकला असं दिसतंय, पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर देवेंद्र फडणवीस आणि महायुती किंवा भाजप यांची रणनीती जिंकलेली आहे. उमेदवार जिंकले ते त्या रणनीतीमुळे, पण ते यश कशामुळे मिळाले ते त्या संख्याबळामध्ये नाहीये. रणनीती जिंकली आणि ही रणनीती काही लपून छपून झाकून पाहून ठेवली होती असं बिलकुल नाही. ही रणनीती उघडपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या महायुतीचे सर्वात प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगून झालेली होती. किंबहुना उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सर्वोच्च नेता एकनाथ शिंदे यांनी पण सांगितली होती. पण कुणाही विश्लेषकांना ती रणनीती समजून घ्यावी असं वाटलं नाही. त्यापेक्षा बहुतेक विश्लेषक हे ठाकरे ब्रँडची चमचेगिरी करण्यात रमलेले होते किंवा उद्धव ठाकरे यांचे डोळे पिटण्यात रमलेले होते. त्यांनी जर ही रणनीती जी शिंदे किंवा फडणवीस सांगत होते ती समजून घेतली असती तर मग त्याप्रमाणे विश्लेषण करून महाविकास आघाडीला सावध करणं शक्य झालं असतं.
मला आठवतंय 3.5 महिन्यांपूर्वी जेव्हा या निवडणुकांची सुप्रीम कोर्टाकडून घोषणा झाली आणि 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत आणि 2 महिन्यांपूर्वी जेव्हा अनेक नगरपरिषदांमध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणं अशक्य वाटायला लागलं, कार्यकर्त्यांना समजावणं अशक्य वाटायला लागलं, तेव्हा अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या तिघांनी मिळून एक निर्णय घेतला, एक स्वतंत्र रणनीती. या स्थानिक पातळीवरच्या महापालिका असोत किंवा नगरपालिका असोत, त्यांच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी एक रणनीती बनवली की शक्य असेल तिथे जिथे आपण एकत्रित लढू, जागा वाटप करून लढू, एकमेकाला मदत करू, पण जिथे ते शक्य नसेल तिथे एकमेकांच्या विरोधात लढतानासुद्धा एकमेकाला दुखवायचं नाही, रक्तबंबाळ करायचं नाही, शत्रुत्व करायचं नाही, हे लक्षात ठेवून मैत्रीपूर्ण लढती म्हणजे मैत्री संपणार नाही अशा लढती करायच्या. हे देवेंद्र फडणवीसांनी 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी सांगून झालेलं होतं. त्याविषयी खुलासा करताना शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की काहीही कसेही लढती हो दे, एकमेकांच्या विरुद्ध लढाया, आणखीन कुठल्या महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाबरोबर कुठे एखाद्या शहरामध्ये आघाडी हो, पण निकाल लागतील तेव्हा सगळ्यात मोठा गट आणि प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालेलं असेल. म्हणजे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणारे युतीतील 2 पक्ष हे निकालानंतर सत्तेमध्ये एकत्र येऊन बसतील असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे आज एकमेकांविरुद्ध लढताना दिसत असलो तरी सत्ता वाटपाचा वेळ आला की आम्ही एकमेकांशी हात मिळवणी करणार, हे देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगत होते आणि एकनाथ शिंदे सुद्धा सांगत होते. आता यात रणनीती कुठे सांगतो, रणनीती समजून घ्या. याला मी माण खटाव पॅटर्न म्हणेन. माण खटाव पॅटर्न याचा अर्थ महाराष्ट्र विधानसभेच्या माढा लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामध्ये माण खटाव नावाचा एक विधानसभा मतदारसंघ आहे जिथून आजच्या मंत्रिमंडळातले मंत्री जयकुमार गोरे निवडून येतात. मला वाटतं मागल्या कमीत कमी 3 ते 4 निवडणुका जयकुमार गोरे हे माण खटाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पण माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या कमीत कमी 2 ते 3 निवडणुका या मतदारसंघांमध्ये जो एक पॅटर्न तयार झालेला आहे तो पॅटर्न असा आहे की जयकुमार गोरे विरुद्ध शेखर भाऊ गोरे, म्हणजे ज्याला भाऊ आणि शेखर भाऊ, हे दोन्हीही भाऊ आहेत, बंधू आहेत, पण तेच एकमेकांच्या विरुद्ध लढतात. अगदी पहिल्यांदा मला वाटतं जयकुमार गोरे हे अपक्ष म्हणून निवडून आले, पुढच्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षात गेले आणि निवडून आले, मग ते भाजपात गेले निवडून आले आणि ह्या वेळेला भाजपाकडून दुसऱ्यांदा निवडून आले. पण गमतीची गोष्ट अशी आहे की मला वाटतं गेल्या कमीत कमी 3 निवडणुका त्यांच्या विरोधातला प्रमुख उमेदवार हा त्यांचा भाऊ शेखर भाऊ हाच होता. म्हणजे पराभूत होणारा सुद्धा गोरे घरातलाच सुपुत्र आहे आणि जिंकून येणारा सुद्धा गोरे घरातला सुपुत्र आहे. माण खटाव तालुक्याच्या ह्या मतदारसंघांमध्ये गोरे परिवारापलीकडे दुसरा कुठला उमेदवार किंवा तिसरा कुठला पक्ष आपले पाय रोवून उभे राहताना दिसत नाहीत. याला मी माण खटाव पॅटर्न म्हणतो. आत्ता झालेल्या नगरपालिका नगरपरिषदेमध्ये फडणवीस, शिंदे आणि अजितदादा या तिघांनीही तोच पॅटर्न राबवलेला आहे. जसा शेखर भाऊ हा कधी राष्ट्रवादीतर्फे पराभूत झाला, कधी काय तो जाणकारांचा रासप राष्ट्रीय समाज पक्ष त्यांचा उमेदवार म्हणून पराभूत झाला, पण प्रत्येक वेळेला शेखर भाऊ पराभूत होताना जयकुमार गोरे जिंकत होता आणि ती आमदारकी गेलीये खटाव मान खटावती त्याच कुटुंबाकडे राहिली. तो पॅटर्न याचा अर्थ आपण दोघांनी एकत्र एका घरात राहायचं, पण तिसरा कुणी शिरकाव करत असेल तर आपण एकमेकात भांडून त्याला कुठेही घुसायला जागा द्यायची नाही. तू लागल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो. या निवडणुकांमध्ये 280 जिल्हा परिषद असणाऱ्या नगरपरिषद नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष या लढती झाल्या. त्या लढतीमध्ये महाविकास आघाडीच्या इतर कोणत्याही पक्षाला फायदा होणार नाही. आपण एकमेकांविरुद्ध लढू, विरोधात पण आपणच, सत्तेत पण आपणच. त्यामुळे विरोधकांसाठी असलेली राजकीय जागा, अवकाश, स्पेस हा संकुचित करायचा ही रणनीती होती. रणनीती समजून घ्या. उद्या या 3 पक्षातल्या कुणीही इतर कुणाला बरोबर घ्यायचं म्हटलं तर त्या पक्षाकडे ताकद किती, उद्धव ठाकरेंकडे ताकद किती आहे, पवार गटाकडे ताकद किती उरली, काँग्रेसकडे ताकद किती उरली. हे तिन्ही पक्ष विधानसभा आणि लोकसभा आणि जिल्हा परिषद किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये किती मार्जिनल होऊन गेलेत बघा. भाजपने आणि पत्रकार सगळे हे भाजप आणि एकनाथांची दुभांगण, अजितदादाने एकनाथांची भांडणं हे रंगवण्यात तुम्ही रमला होतात. पण ते भांडत नव्हते, ते तुम्हाला भांडण केल्यासारखं दाखवत होते आणि त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये विरोधकांना असलेला स्पेससुद्धा सत्तेत एकत्र बसलेल्या 2 पक्षांनी किंवा 3 पक्षांनी एकमेकांमध्ये वाटून घेतला. या निवडणुकांचा सगळ्यात मोठा जो काय म्हणतात त्याला निकष काय असेल तर विरोधी पक्षांची जी जागा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली ती या नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी आणखी संकुचित केली आहे. उद्धव ठाकरेंकडे 8-9 नगरपालिका राहिल्या, शरद पवारांचा 8 ते 9 नगरपालिका राहिल्या, काँग्रेसकडे 12 राहिल्या आणि या तिघांची बेरीज केली तरी त्यापेक्षा मला वाटतं
एकट्या एकनाथ शिंदेंचे नगराध्यक्ष अधिक आहेत. भाजपचं सोडून द्या, या तिघांच्या बेरजेपेक्षा भाजप जवळजवळ तिप्पट आहे. एकटा भाजप अधिक अजितदादा आणि एकनाथ एकत्र केले तरी ते त्यांच्या दुप्पट अडीचपट होतात. विरोधी पक्षांचा असलेला स्पेस संपवण्याची रणनीती या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने यशस्वीरित्या राबवली. त्यामुळे जिंकलेली ती रणनीती आहे, जिंकलेल्या जागा बघू नका. राजकारण त्या रणनीतीमध्ये सामावलेलं आहे. आणि राजकारण म्हटलं की डावपेच, टीकास्त्र, गोंधळ, आश्वासन हे तर पाचवीलाच पुजलेलं. अशा या राजनीतिक गोंधळात पुढे काय घडेल ते बघू पुढच्या व्हिडिओत. तर मंडळी, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बोल मंडळी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.